नमस्कार. आपण आज आहोत पाल या गावामध्ये, तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर. तर प्रगतशील शेतकरी आपल्या सोबत आहेत. आपण त्यांचं नाव विचारून घेऊ. भैया, नाव तुमचं? शेख रब्बानी, शेख नसीर. तुमचं मूळ गाव पालच, पालाची. बरोबर? हो. बरं, आपण ही जी केळी लागवड केली, किती तारखेला केली, कोणत्या महिन्यात केली? आम्ही मागच्या मार्च मध्ये केली होती. 5 मागच्या मार्च म्हणजे 2024 मध्ये आपण केली. हो. बरं, आणि 2024 मध्ये लागवड केल्यानंतर सुरुवातीपासून आपण ट्रीटमेंट करतोय. हो, तुम्ही जे सांगितले ट्रीटमेंट, ते ट्रीटमेंट आपण त्यासोबत घेतली केली. सगळी. हो बरं, आता हे निसवल्यानंतर जवळपास आता 90% बाग आपली निसवलेली आहे. हो, 90% निसरली. पण आता हे जे क्वालिटी जी दिसती आपली, साईज पण दिसती चांगली एकदम. हो, म्हणजे जी वादी आहे आपली, एकदम एक्सपोर्ट क्वालिटीची वादी झालेली आहे. 100%. वजन पण एकदम चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. तर यासाठी आपण मॅग्नम नावाचा प्रोडक्ट सुरुवातीला वापरला होता. हो. बरोबर आहे. हे मॅग्नम वापरलं. याचे रिझल्ट तुम्हाला कसे वाटले होते? 100% रिझल्ट आले. चांगले वाटले होते ना? याच्यामुळे काही फायदा कसा वाटला होता बरं तुम्हाला? जे त्याच्या क्वालिटीचा जो फरक आला आणि त्याच्या पोषण्यामध्ये जे त्याचा पण फरक आला. आणि पानं जे हिरवेगार आहे ते पानामध्ये म्हणजे पानं आपले सुकले नाही. दुसरे जे केळी आता ते एकदम सुकले. मी आता बाहेर पण बघितलं जळगावकडे, तिकडे तर तिकडे जे झाड जे ते पूर्ण करपले. आपलं तो प्रमाण एकदम 5% मध्ये. 5% हो, आपलं 55% चांगला आहे. फक्त 5% आपलं थोडंफार आलंय. ते जास्त थंडीमुळे ते झालंय. पण आमचे तुम्ही जे प्रोडक्ट दिलं आम्हाला, त्याच्यामुळे ते 100% रिझल्ट आम्हाला आलं. हा जो दंडा येतो याचा बाहेर, हा दंडा ते दिल्यानंतर तुम्हाला वाटतं का जरा जास्त खाली आला चांगला? हो, म्हणजे व्यवस्थितपणे तो खाली सेट झाला, बरोबर ना? हो. आणि ते सटकाचं जे प्रमाण आहे ते पण कमी झालं. ते पण कमी झालं. आणि फण्यातलं अंतर पण तुमचं बऱ्यापैकी कमी झालं. कमी झालं. पहिले जास्त अंतर आलं होतं. तुम्हाला जेव्हा भेटलो आम्ही त्याच्या अगोदर, तर आमचं हे अंतर जास्त होत होतं. जास्त होत होतं. तुम्ही जेव्हा त्याचं ट्रीटमेंट केलं तर म्हणजे आम्हाला शक्ती दिलं, मॅग्नम दिलं, अजून ते 2-4 खतं दिले, त्याच्यानंतर हे कमी झालं. कमी झालं. हो. आता हे जे शक्तीनंतर तुम्हाला काय फरक वाटले बरं? आता शक्तीनंतर आम्ही जे याच्यात हिरवागारपणा आणि त्याच्या पोषण्यामध्ये म्हणजे जाड झाले. एक्सपोर्टच्या काबिल आमचा माल झालाय. बरोबर आहे. आणि ह्या आपल्या आमच्या फुलंब्रीमध्ये आम्ही 2-4 शेतकरी जे असे त्यांनी पहिल्या वेळेस लावली केळी लागवड केली. नाही तर आपल्याकडे नाहीची केळी. शक्तीचे पण रिझल्ट तुम्हाला एकदम चांगले वाटले. साईज साठी, कलर साठी, शायनिंग साठी पण बरोबर. हो. सांगू इच्छितो, पहिलाच प्रयोग आहे. यांची चार मित्रांनी एकत्र येऊन यांनी सगळ्यांनी विचार केला आणि रब्बानी भाईंनी जवळपास 3000 खोडे या ठिकाणी लावलेले आहेत. आणि उत्कृष्ट दर्जाचा त्यांचा माल आहे. आज रोजी व्यापारी 22-23 रुपयांनी येऊन जागेवर मागतायत, तरी देखील त्यांची देण्याची इच्छा नाही आहे. कारण की क्वालिटी एकदम चांगली आहे आणि अजून याला मॅच्युअर होण्यासाठी 20 ते 25 दिवसाचा वेळ बाकी आहे अजून. त्यामुळं माझ्या शुभेच्छा आहे की 25 ते 28 रुपयाच्या पुढेच भायांचा माल जावा आणि चांगल्यात चांगलं वजन याचं यावं. धन्यवाद भाई.